पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवस आयोजित करण्यात आला होता। हा दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंग जी यांचे परोपकारी जीवन व त्यांच्या लोककल्याणकारी भावनेला समर्पित आहे। मानव एकता दिवसाचे औचित्य साधून संत निरंकारी मिशनची समाज कल्याण शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने संत निरंकारी सत्संग भवन मोठागाव डोंबिवली या ठिकाणी आयोजित भव्य रक्तदान शिबिरात भर उन्हाळ्यात देखील तब्बल 304 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। यामध्ये 251 पुरुष तर 53 महिला रक्तदात्यांचा समावेश होता। जे महानगर रक्तपेढीने रक्त संकलनाचं कार्य केलं। डोंबिवली परिक्षेत्रामधील मोठागाव येथील संत निरंकारी सत्संग भवन, गोग्रासवाडी, सोनारपाडा, ठाकुर्ली, कल्याण, द्वारलीपाडा, भिवंडी, भिसोळ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, वाशिम, सावर्णे, शहापूर इत्यादी ठिकाणच्या निरंकारी भक्तांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला। संत निरंकारी मंडळाचे डोंबिवली क्षेत्रीय प्रभारी रावसाहेब हसबे, सेवादल क्षेत्रीय संचालक जनार्दन म्हात्रे आदींसह इतर शाखांचे मुखी प्रबंधक गण यांची उपस्थिती होती। तर स्थानिक मुखी चंद्रकांत कणसे यांच्यासह सेवादल सदस्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली। संत निरंकारी मंडळाच्या वतीनं आज देशभर रक्तदान शिबिरात आयोजन करण्यात येतात। 24 एप्रिल 1980 या दिवसाचं एक विशेष महत्व आहे। त्या दिवशी सद्गुरू बाबा गुरबचनजी यांना डोळ्या गाठवण्यात आल्या आणि हे रक्त जमिनीवर व्यक्त गेलं, बलिदान दिलं सद्गुरूने। त्या बलिदानानिमित्त सद्गुरू बाबा सिंग महाराजांनी पुऱ्या जगभर रक्तदान शिबिरात आयोजन केलं आणि त्यातला एक मध्ये अशा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून त्या रक्त नाड़ियों में बहना चाहिए, नाड़ियों में नहीं, पंक्तीचा रक्तांतर देण्यासाठी माता सुदीक्षाजी महाराजांच्या आशीर्वादाने हे रक्तदानाचं आयोजन करण्यात आलं। या सगळ्या ह्याच्या मागचा एक मात्र उद्देश हाच आहे की बाबा गुरबचनजींचं रक्त वाया गेलं, बलिदान दिलं, तर हे बलिदानाचा बदला त्या रक्तदान करून निरंकारी मिशन जगभर हा एक चांगला संदेश देत आहे की संतांची प्रक्रिया ही आता तिथं प्रकट होत आहे।